Hi students, in the last lecture we have started our fourth topic, which is laws of motion. In this we have seen first Newton's three laws of motion and types of forces, real force and pseudo force. Real force is the force which arises due to the interaction between the objects, and it is a real force, so it is called real force. Real force means it is having source and origin. Okay, example is gravitational force, electromagnetic force, nuclear force. These are the real forces. Then second is the pseudo force. What is meant by the pseudo force? It is non-real force. Pseudo force means non-real force. It has no source and origin. Pseudo force ला सोर्स आणि ओरिजिन आहे का? नाही. आणि रियल फोर्सला सोर्स आहे आणि ओरिजिन आहे. याचा अर्थ जे फोर्स कुणी अप्लाय केलं, कुठून अप्लाय झालं हे आपल्याला माहीत आहे, त्याचा सोर्स माहीत आहे, त्या फोर्सला आपण रियल फोर्स असं म्हणतो. आणि असं फोर्स की ज्या फोर्सचा आपल्याला सोर्स माहीत नाही पण ते फोर्स प्रेझेंट आहे. ओके, सोर्स माहीत नाही आहे आणि म्हणून ते कसं आहे तर नॉन रियल आहे. ओके, पण ते मेजर केलं जाऊ शकतं म्हणून त्याला तुम्ही इमॅजिनरी फोर्स असं म्हणू शकत नाही. ओके, मग सुडो फोर्सचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलेले होते. काय होते एक्झाम्पल? ज्यावेळेस कार ही मोशनमध्ये आहे आणि सडनली ब्रेक्स अप्लाय केले जातात त्यावेळेस तुमचं मोशन कोणत्या डायरेक्शनमध्ये होतं? फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये. सपोज कारनी स्पीड एक्सीड केलं, स्पीड काय झालं? इन्क्रीज झालं, तर तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होता? बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये. सपोज कारनी लेफ्टला टर्न घेतला तर तुमची मूवमेंट ही कोणत्या डायरेक्शनमध्ये असते? राईट डायरेक्शनमध्ये. कारनी सपोज राईटला टर्न घेतला तर तुमची मूवमेंट ही कुठे असते? लेफ्ट डायरेक्शनमध्ये. ओके, मग हे जे फोर्सेस आहेत हे आपल्याला यांनी कुणी अप्लाय केले हे माहीत नाहीत पण ते प्रेझेंट आहेत. बरोबर, मग असे जे फोर्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सुडो फोर्स असं म्हणतो. ओके, आता नेक्स्ट टाईप आपण फोर्सचा बघतोय, तो म्हणजे आहे बघा कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. ओके, सेकंड टाईप कोणता आहे फोर्सेसचा? कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी एक एक्झाम्पल सांगते बघा. सपोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्थ काय करते तर कोणत्याही ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते. म्हणजेच तो ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थच्या सरफेसवरच असला पाहिजे अशी काही कंडिशन आहे का? नाही. मग एखादा ऑब्जेक्ट हा अर्थच्या सरफेसवर कॉन्टॅक्टमध्ये नाही तरी पण त्याच्यावर कोणतं फोर्स ॲक्ट होत असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतं. म्हणजे असं काही नेसेसरी नाही की त्या ऑब्जेक्टचा आणि अर्थच्या सरफेसचा कॉन्टॅक्ट आलाच पाहिजे असं नेसेसरी आहे का? नाही. जरी कॉन्टॅक्ट नसेल सरफेससोबत तरी पण युनिवर्समधल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर अर्थ काय करते? अट्रॅक्शनचं फोर्स एक्झर्ट करते, ज्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सपोज एखाद्या झाडावर एखादं फळ आहे, फ्रूट आहे, तर त्याच्यावर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतं. कोणताही स्मॉल ऑब्जेक्ट घ्या किंवा लार्ज ऑब्जेक्ट घ्या, कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याची साईज मॅटर करत नाही. तो स्मॉल असेल, लार्ज असेल, केवढाही असेल, त्याच्यावर कोणतं फोर्स ॲक्ट होत असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतं. बरोबर, म्हणजे असं नेसेसरी नाही आहे की तो सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्येच असला पाहिजे. त्यानंतर सेकंड फोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय तर ज्या वेळेस दोन चार्जेस हे रेस्टमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. आणि ज्यावेळेस दोन चार्जेस हे मोशनमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारं जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स म्हणजे पण आपल्याला माहिती आहे. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय असतं तर दोन पोल्समध्ये, दोन मॅग्नेटिक पोल्समध्ये म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्यामध्ये जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फोर्स. ओके, आता चार्जेसमध्ये असणारं फोर्स हे काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक.
ओके, जेव्हा चार्जेस कसे आहेत रेस्टमध्ये. जर चार्जेस हे मोशनमध्ये असतील तर कोणतं फोर्स असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आता ते दोन चार्जेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का, नाही. ते चार्जेस कसे मूव्ह होत आहेत, असे सर्कलमध्ये मूव्ह होत आहेत, बरोबर. न्यूक्लियसच्या भोवती काय होणार आहे, इथं न्यूक्लियस आहे, बरोबर, आणि त्याच्या भोवती ही ऑर्बिट आहे, आणि या ऑर्बिटमध्ये इथं काय होत आहेत, चार्जेस मूव्ह होत आहेत, बरोबर. आणि या दोघांच्यामध्ये जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, बरोबर की नाही. मग आता हे दोन चार्जेस एकमेकांच्या असे कॉन्टॅक्टमध्ये आहेत का, नाही आहेत. म्हणजे इथं जे आपण फोर्स सांगतोय हे कसलं फोर्स असलं पाहिजे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बरोबर. जसं मी आत्ता सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस अर्थ एक्झर्ट करेल त्यावेळेस असं नेसेसरी नाही आहे की ज्याच्यावर एक्झर्ट केलं जातं आहे तो हा अर्थच्या कॉन्टॅक्टमध्येच असला पाहिजे, असं काही नेसेसरी आहे का, नाही. कॉन्टॅक्टमध्ये नसेल तरी पण त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलं जातं, बरोबर. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कसलं फोर्स आहे, तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे चार्जेसमधले फोर्सेस आहेत. इथे चार्जेस एकमेकांच्यापासून अवे आहेत तरी पण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बरोबर. आणि म्हणजेच हे जे फोर्स आहे चार्जेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीत तरी पण त्यांच्यामध्ये जे फोर्स आहे ते सुद्धा कसलं असलं पाहिजे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स मी सांगितलं. मॅग्नेटिक फोर्स हे कुणामधला फोर्स आहे, तर एखाद्या मॅग्नेटच्या दोन पोल्समध्ये जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. मग इथे सुद्धा त्या दोन पोल्सचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट असला पाहिजे असं आहे का, नाही. ओके, म्हणजे हे जे सगळे फोर्सेस आहेत जिथं त्यांचा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट नेसेसरी नाही, ओके, दोन ऑब्जेक्ट्सचा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट जिथे नेसेसरी नाही तिथे जे फोर्स प्रेझेंट आहे ते कोणतं आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, आणि याच्या अपोजिट फोर्स कोणता असेल तर कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय असणार आहे, तर या फोर्ससाठी दोन ऑब्जेक्ट कसे पाहिजेत, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजेत. ओके, मग आता आपण कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स यांच्या डेफिनिशन्स कशा सांगू शकतो बघा. फर्स्ट मी घेते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय असणार सांगा मला. द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स for which real contact is not necessary. For which real contact is not necessary is called as the non-contact force. Okay, काय सांगितलं, the force between two objects for which real contact between them is not necessary is called as the non-contact force. आणि याचे एक्झाम्पल्स काय काय सांगितले होते मी. एक्झाम्पल्स आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, आणि आणखीन कोणतं सांगू शकता तुम्ही इथे, मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. हे जे फोर्सेस आहेत हे फोर्सेस कसे आहेत बघा. इथे दोन ऑब्जेक्टमध्ये रिअल कॉन्टॅक्ट असलाच पाहिजे अशी काही कंडिशन नाही. रिअल कॉन्टॅक्ट असेल तरी पण ते एक्झर्ट केलं जात आहे आणि नसेल तरी पण एक्झर्ट केलं जात आहे. मग अशा फोर्सेसला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आहे. आता हे सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण कोणतं बघतोय, कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, सगळ्यांनी याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. काय सांगितलेलं आहे बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर दोन ऑब्जेक्ट्समधलं असं फोर्स आहे की ज्याच्यासाठी त्यांच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्समध्ये रिअल कॉन्टॅक्ट असलाच पाहिजे असं नेसेसरी नाही. अशा फोर्सला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि त्याचे हे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. ओके, हे झाल्यानंतर आता सेकंड फोर्स आपण बघणार आहे ते कोणता आहे, तर कॉन्टॅक्ट फोर्स.
सेकंड फोर्स आपण बघतोय ते आहे आता कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स which arises due to actual contact between them. बघा, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर हे दोन ऑब्जेक्टमधलं फोर्स आहे. ज्या वेळेस दोन ऑब्जेक्ट हे एकमेकांच्या ॲक्च्युअल कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस जे फोर्स त्यांच्यावर एक्झर्ट केलं जातं ते कोणतं असतं, तर कॉन्टॅक्ट फोर्स. द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स which arises due to actual contact between them is called as the contact force. ओके, त्यांच्या नावातच आहे की कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट होईल त्यावेळेस जे फोर्स अराईज होईल ते आहे कॉन्टॅक्ट फोर्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर त्याच्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट होणं नेसेसरी नाही. ओके, तर आता कॉन्टॅक्ट फोर्स जे आहे त्याचं एक्झाम्पल आहे फ्रिक्शनल फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल मी इथे एक आता सांगते बघा, कोणतं आहे तर फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स जे आहे की नाही याच्यामध्ये काय आहे बघा, सपोज एखादा असा सरफेस आहे आणि या सरफेसवरून एखादा ऑब्जेक्ट काय होतोय, मूव्ह होतोय. हा आहे ऑब्जेक्ट आणि हा काय आहे, सरफेस आहे. या सरफेसवरून ऑब्जेक्ट सपोज राईट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतोय. याला इकडे आपण काय केलं, फोर्स अप्लाय केलं आणि याला तुम्ही इकडे काय केलं आहे, फोर्स अप्लाय करून ओढलेला आहे, पुल केलेला आहे त्या साईडला. पण हा जो खालचा सरफेस आहे ना तो सरफेस कसा आहे, तर रफ सरफेस आहे. हा सरफेस जो आहे हा कसा आहे सांगितलं मी, रफ सरफेस आहे. रफ आहे याचा अर्थ काय, तर या सरफेसवर काय आहे, फ्रिक्शन आहे. बरोबर, म्हणजे काय, एखादा रफ सरफेस जो आहे त्याच्यावरून ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट ठेवून पुल करता त्यावेळेस काय होणार आहे, तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. कारण तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचा बॉटम सरफेस आणि या सरफेसचा हा टॉप सरफेस जो आहे या दोघांच्या मध्ये, म्हणजे जिथं हा ऑब्जेक्ट आणि हा सरफेस हे एकमेकांच्या काय झाले, कॉन्टॅक्टमध्ये आले. आणि हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस या सरफेसवरून पुढे जाईल त्यावेळेस या ऑब्जेक्टचा आणि या सरफेसचा एकमेकांसोबत ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट इथे येतो. आणि या ॲक्च्युअल कॉन्टॅक्टमध्ये हा सरफेस रफ असल्यामुळे कोणतं फोर्स प्रोड्यूस होतं, तर फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होतं. आणि हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे हे का अराईज झालं, का प्रोड्यूस झालं, का तर हा ऑब्जेक्ट आणि हा रफ सरफेस यांच्यामध्ये ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट इथे आहे आणि त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हे प्रोड्यूस झालं. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फ्रिक्शनल फोर्स जे आहे हे कसलं फोर्स आहे, तर कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ज्या वेळेस दोन ऑब्जेक्ट हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्याच वेळेस फक्त फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होईल. ज्या वेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीत त्यावेळेस फ्रिक्शन प्रोड्यूस होईल का, नाही. म्हणजे ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर स्लाईड होईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फ्रिक्शन असणार आहे. जर रफ सरफेस नुसताच ठेवलेला असेल तुम्ही, हा सरफेस जो आहे हा नुसताच ठेवला, त्याच्यावरून कोणताही ऑब्जेक्ट स्लाईड झाला नाही, तर इथं फ्रिक्शन प्रोड्यूस होणार आहे का, नाही. ओके, नुसताच सरफेस ठेवला तर तिथं आहे का फ्रिक्शनल फोर्स, नाही आहे. मग फ्रिक्शनल फोर्स कधी प्रोड्यूस होणार आहे, तर ज्यावेळेस त्या रफ सरफेसवरून कुठला तरी ऑब्जेक्ट पुढे स्लाईड होईल. ओके, म्हणजेच ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा रफ सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्याच वेळेस काय होणार आहे, इथं फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होणार आहे. आणि या दोघांचा इथे ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट येतो आणि त्यामुळे इथं अराईज झालेलं फ्रिक्शनल फोर्स जे आहे हे कसलं फोर्स आहे, तर कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. फर्स्ट एक्झाम्पल मी काय सांगितलं, फ्रिक्शनल फोर्स. आणि सेकंड एक्झाम्पल याचं सांगते मी, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन. आता नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप नेसेसरी आहे. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय असते बघा, ज्या वेळेस एखादा सरफेस आहे तो रफ असू देत किंवा स्मूथ असू देत, कसलाही सरफेस आहे. सपोज आपण असं म्हणूयात की इथे एखादा टेबल आहे, टेबल. आणि या टेबलवर तुम्ही इथे एखादा काय ठेवलेला आहे, ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. टेबल आहे, टेबलवर काय ठेवला, एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे
याचं वेट हे कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल बघा, इथून त्याचं वेट कुठे असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. ओके, ज्यावेळेस एखादं टेबल घेतलं तुम्ही, त्या टेबलवर सपोज एखादा ऑब्जेक्ट ठेवला, म्हणजे सपोज एखादं बुक ठेवलेलं असेल, तर त्या बुकचं वेट हे कुणावर फॉल झालं, टेबलवर फॉल झालं. बरोबर, बुक ज्यावेळेस टेबलवर ठेवताय त्यावेळेस बुकचं वेट हे कुणावर फॉल झालं, टेबलवर. कोणत्या डायरेक्शनमध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे सांगा मला. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे, तर फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ॲक्शनला काय प्रेझेंट असते, रिॲक्शन प्रेझेंट असते. बरोबर, म्हणजे इथं ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट तुम्ही टेबलवर ठेवला त्यावेळेस काय होणार, ऑब्जेक्टचं वेट टेबलवर फॉल होतं आणि ही झाली ॲक्शन. बरोबर, ऑब्जेक्टचं वेट कुणावर फॉल झालं, टेबलवर, म्हणजे ही काय झाली, ॲक्शन झाली. आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशननुसार जर ॲक्शन असेल तर तिथं रिॲक्शनसुद्धा प्रेझेंट असते. म्हणजे बुकचं वेट टेबलवर फॉल झालं तर टेबल बुकवर तेवढंच फोर्स रिटर्न एक्झर्ट करेल. बरोबर, बुकनी टेबलवर फोर्स एक्झर्ट केलं तर टेबल बुकवर काय करेल, सेम अमाऊंट ऑफ फोर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट करेल. बघा, या ऑब्जेक्टचं वेट आहे टेबलवर, कुठल्या डायरेक्शनमध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि मग न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशननुसार हा जो सरफेस आहे हा सुद्धा या ऑब्जेक्टवर याच्या अपोजिट फोर्स एक्झर्ट करेल. ओके, ॲक्शनचं कसं असेल ते अपोजिट असेल. आणि इथे आपण त्याला एन नाव दिले. एन म्हणजे काय आहे तर नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शनला सिम्बॉल कोणता यूज केला जातो, कॅपिटल एन. म्हणजे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे हे, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सरफेसवर फोर्स एक्झर्ट करतो. ओके, ऑब्जेक्ट टेबलवर ठेवला तर ऑब्जेक्टचं वेट म्हणजेच त्या सरफेसवर एक्झर्ट झालेलं फोर्स आहे. आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशननुसार जर एखाद्याने दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट केलं तर दुसरं ऑब्जेक्टसुद्धा फर्स्ट ऑब्जेक्टवर तेवढंच फोर्स अपोजिट एक्झर्ट करेल. म्हणजेच जर यानं याच्यावर फोर्स एक्झर्ट केलेला असेल तर हा खालचा जो सरफेस आहे तो सुद्धा या ऑब्जेक्टवर रिटर्न फोर्स एक्झर्ट करेल. आणि यासाठी इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की हे रिॲक्शन जी सरफेसनं एक्झर्ट केलेली आहे ती रिॲक्शन ऑलवेज त्या सरफेसला परपॅन्डिक्युलर असते. म्हणजे ज्या सरफेसनं रिॲक्शन एक्झर्ट केली ती रिॲक्शन त्या सरफेसला कशी असते, परपॅन्डिक्युलर असते. म्हणजेच परपॅन्डिक्युलरलाच काय म्हटलं जातं, नॉर्मल असं म्हटलं जातं. रिॲक्शन सरफेसला कशी आहे, परपॅन्डिक्युलर, म्हणजेच सरफेसला कशी आहे, नॉर्मल. आणि म्हणून तिला कसली रिॲक्शन म्हटलं जाईल, नॉर्मल रिॲक्शन. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा एखाद्या सरफेसवर फोर्स एक्झर्ट करतोय त्यावेळेस सरफेस त्याच्यावर रिटर्न फोर्स एक्झर्ट करेल, ज्याला रिॲक्शन असं म्हटलं जाईल. आणि ही रिॲक्शन ज्या सरफेसनं एक्झर्ट केलेली आहे ती त्या सरफेसला कशी आहे, परपॅन्डिक्युलर आहे. परपॅन्डिक्युलर म्हणजेच काय आहे, नॉर्मल आहे. आणि म्हणून त्या रिॲक्शनला नॉर्मल रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा सरफेस आहे, या सरफेसला ही रिॲक्शन कशी आहे, परपॅन्डिक्युलर. आणि म्हणून तिला काय म्हणायचं, नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन ही कधी एक्झर्ट होते तर ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट हा दुसऱ्या एखाद्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच वेळेस फक्त रिॲक्शन एक्झर्ट केली जाते. सपोज तुम्ही सरफेस घेतला आणि ऑब्जेक्ट काही डिस्टन्सवर ठेवलेला आहे, असं पकडलेलं आहे सपोज, तर या केसमध्ये रिॲक्शन एक्झर्ट केली जाणार नाही. रिॲक्शन एक्झर्ट होण्यासाठी दोन ऑब्जेक्ट हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत तरच नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट केली जाऊ शकते. ओके, सो नॉर्मल रिॲक्शन हे जे फोर्स आहे ते आणि फ्रिक्शनल फोर्स हे दोन्ही पण कधी अराईज होतात तर ज्या वेळेस ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट हा होतो. म्हणजेच ज्यावेळेस इथं एखादा ऑब्जेक्ट हा सरफेसवरून पुढे स्लाईड होणार आहे त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स हे प्रोड्यूस होणार आहे.
आणि इथं ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट हा टेबलवर ठेवला आहे, कोणत्या तरी सरफेसवर ठेवला आहे, दोघांचा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट आहे, तर ॲक्शन आणि रिॲक्शन एक्झर्ट केली जाणार आहे. आणि इथं याला नॉर्मल का म्हणतो आपण, कारण ही रिॲक्शन ज्या सरफेसनं एक्झर्ट केली त्या सरफेसला कशी असते, नॉर्मल असते, परपॅन्डिक्युलर असते, म्हणून तिला नॉर्मल रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता नॉर्मल रिॲक्शन, सपोज सरफेस असा आहे बघा, असा तिरका सरफेस ठेवलेला आहे आणि याच्यावर इथं असा ऑब्जेक्ट आहे. लक्ष द्या काय सांगितलं. सपोज असा स्लायडिंग सरफेस आहे आणि याच्यावर इथं ऑब्जेक्ट आहे. ओके, तर आता याचं वेट जे आहे, वेट ते कुठे असणार आहे बघा, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. कोणत्याही ऑब्जेक्टचं वेट जे आहे ते कुठे असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. कारण कुठे असतं ते, टुवर्ड्स अर्थ, बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट हा असा असेल तरी वेट कुठे आहे, डाऊनवर्ड आहे. आणि इथे ऑब्जेक्ट हा असा तिरका ठेवलेला आहे तरी वेट कुठे आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड अलॉंग वाय ॲक्सिस आहे, बरोबर. आणि आता या केसमध्ये मला रिॲक्शन कुठे आहे बघायचं आहे. तर आता ज्या वेळेस हा ऑब्जेक्ट या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस ऑब्जेक्टचं वेट या सरफेसवर फॉल होतं आणि सरफेस त्याच्यावर रिॲक्शन एक्झर्ट करतो. आणि ती रिॲक्शन कशी असते, सरफेसला परपॅन्डिक्युलर. आणि त्यामुळे हा सरफेस जो आहे याला परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये इकडे कोण असणार आहे, तर नॉर्मल रिॲक्शन. लक्षात ठेवा सगळ्यांनी, इथं वेटला अपोजिट नॉर्मल रिॲक्शन ड्रॉ करायची नाही. नॉर्मल रिॲक्शन ड्रॉ करताना ऑलवेज लक्षात ठेवायचं, ज्या सरफेसनं एक्झर्ट केली आहे त्या सरफेसला ती कशी असली पाहिजे, परपॅन्डिक्युलर. आणि म्हणून या सरफेसला ही कशी आहे बघा, रिॲक्शन परपॅन्डिक्युलर आहे. इथे आहे नॉर्मल रिॲक्शन एन आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय आहे, तर वेट डब्ल्यू. सगळ्यांना समजलेलं आहे का बघा. इथे आता कोणतं फोर्स बघितलं आपण, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय असतं, तर जे फोर्स प्रोड्यूस होण्यासाठी ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट नेसेसरी नाही त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. आणि कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर जे फोर्स दोन ऑब्जेक्टमधल्या ॲक्च्युअल कॉन्टॅक्टमुळं अराईज होतं त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल सांगितले, फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज सरफेसला कशी काढायची, परपॅन्डिक्युलर. इथं सरफेस हॉरिझॉन्टल आहे त्याच्यामुळे नॉर्मल रिॲक्शन इकडे काढलेली आहे. आणि इथं सरफेस कसं आहे, स्लायडिंग आहे, त्याच्यामुळे इथं नॉर्मल रिॲक्शन या सरफेसला कशी ड्रॉ केलेली आहे, परपॅन्डिक्युलर. आलं सगळ्यांच्या लक्षात. अशा प्रकारे इथे आपण कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट हे दोन फोर्सेस पाहिलेले आहेत. ओके, सगळ्यांनी हे व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट टाईप बघतोय आपण फोर्सचा, तो म्हणजे आहे कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्यांच्या डेफिनिशन्स बघूया. फर्स्ट आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय आहे बघा, इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट अ फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ देन द फोर्स इज कॉल्ड ॲज द कन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजेच एखाद्या फोर्सने जे वर्क केलं ते वर्क जे आहे ते कोणत्या डायरेक्शनमध्ये, कोणत्या पाथवरून मोशन झालं, त्या पाथवर जर डिपेंड नसेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो, कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतो. बघा, ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केलं जातं आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टची काय होते, डिस्प्लेसमेंट होते. एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही फोर्स अप्लाय केलं, फोर्स अप्लाय केल्यामुळे ऑब्जेक्टची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे जर डिस्प्लेसमेंट झाली तर तिथे काय परफॉर्म झालं, तर वर्क परफॉर्म झालं. आणि हे जे वर्क आहे ते ज्या पाथवरून डिस्प्लेसमेंट झाली त्या पाथवर जर डिपेंड नसेल तर ते जे फोर्स आहे जे आपण अप्लाय केलेलं होतं त्या फोर्सला कसलं फोर्स म्हटलं जातं, तर कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि त्याच्या अपोजिट डेफिनिशन ही नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सची आहे. याच्यामध्ये जर एखाद्या फोर्सने किंवा फोर्सच्या अगेन्स्ट जे काही वर्क केलं जाईल ते वर्क
सपोज ज्या पाथवरून ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झालेली आहे त्या पाथवर डिपेंड असेल तर त्या फोर्सला काय म्हटलं जातं, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, म्हणजे जर पाथवर वर्क डिपेंड नसेल तर फोर्स कसला आहे, कन्झर्वेटिव्ह. जर पाथवर वर्क डिपेंड असेल तर फोर्स कोणता आहे, नॉन कन्झर्वेटिव्ह. ओके, कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय, इफ द वर्क डन बाय अ फोर्स ऑर अगेन्स्ट अ फोर्स. आता इथे दोन आहेत ना, फोर्सच्या बाय फोर्स म्हणजे काय, तर फोर्सच्या डायरेक्शनमध्ये, आणि अगेन्स्ट फोर्स म्हणजे काय, तर फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. ओके, लक्षात येते का बघा, फोर्सच्या डायरेक्शनमध्ये वर्क झालं तर ते कसलं झालं, बाय फोर्स, आणि अगेन्स्ट म्हणजे काय, तर फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये झालं. तर इथं सपोज हे असं जे वर्क आहे बाय फोर्स किंवा अगेन्स्ट द फोर्स हे पाथवर डिपेंड नसेल तर त्या फोर्सला काय म्हणायचं, कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि जर ते पाथवर डिपेंड असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, तर आता ह्या झाल्या दोघांच्या डेफिनिशन्स झाल्या. तर आता फर्स्ट आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स जे आहे ते डिटेलमध्ये बघणार आहे आणि मग आपण नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स बघणार आहोत. ओके, सगळ्यांनी ह्या डेफिनिशन्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, नोट करून घ्यायच्या आहेत. काय आहेत डेफिनिशन्स बघा, इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ देन फोर्स इज कॉल्ड ॲज कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय, तर इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट अ फोर्स डिपेंड्स ऑन द पाथ देन फोर्स इज कॉल्ड ॲज द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. तर यातला हा जो आपण फोर्सचा टाईप बघतोय कोणता, कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स, हा खूप महत्त्वाचा टाईप आहे. आपल्याला हे खूप व्यवस्थित समजलं पाहिजे, कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय. त्यामुळे सगळ्यांनी या पॉईंटला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, आता फर्स्ट आपण कोणता पॉईंट स्टडी करतोय, तर कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे डेफिनेशन आता सगळ्यांच्या समोर आहे. आता बघा, सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर ठेवलेला आहे आणि त्या सरफेसवरून मी काय केला, तो उचलला आणि वर इथे सर्टन हाईटला घेतला. ओके, काय केलं लक्षात आलं का सगळ्यांच्या, अर्थचा सरफेस आहे सपोज, त्याच्यावर हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट मी उचलून सर्टन हाईटपर्यंत असा घेतला, h या हाईटपर्यंत. तर हा ऑब्जेक्ट जेव्हा मी वर उचलते त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये याची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे असणार, इथे अर्थ आहे सपोज, तर अर्थ काय करते, ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. बरोबर, ही अर्थ आहे, ह्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते, म्हणजे ते कुठे आलं, फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आलं. मग हा ऑब्जेक्ट असा अर्थच्या सरफेसवर आहे आणि मी याला असं वर उचललं, याचा अर्थ फोर्स त्याला खाली खेचतंय आणि मी त्याला वर नेते आहे. म्हणजे काय, तर फोर्सच्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इथे काय झाली, ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली. मग मी फोर्स अप्लाय केलं, डिस्प्लेसमेंट झाली आणि इथे मग वर्क जे परफॉर्म झालं. ओके, इथे काय झालं, वर्क परफॉर्म झालं. आता बघा, सपोज मी इथं ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट रिलीज केला आणि तो खाली पडला. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याला मी इथून इथे असं नेलं तर काय होणार सांगा मला, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि मी या ऑब्जेक्टला नेला कुठे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट वर उचलतो त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट वर्क केलं जातं आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा वरून खाली जातो त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये वर्क केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरून खाली येतो इथं वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतो त्यावेळेस वर्क इज डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, मग आता इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जे वर्क केलं ते वर्क कसं फाइंड आउट करायचं, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय कराल तुम्ही, सिंपल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं की आपल्याला काय मिळते, वर्कची व्हॅल्यू मिळते. आता हे जे वर्क आहे
तुम्ही काय म्हणता की इथून इथं न्यायचं आहे. सपोज हा पॉईंट ए आहे, इथं मी नेला, हा पॉईंट कोणता असेल, सपोज बी पॉईंट असेल. मग ए टू बी मी ऑब्जेक्ट नेला, परत बी टू ए असं ऑब्जेक्ट आला आणि इथं मला फाइंड आउट करायचं आहे की वर्क किती केलं गेलं. तर काय करणार आपण, कसं फाइंड आउट करणार, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, तर किती वर्क केलं गेलं. मग आता इथं जे वर्क मिळेल ते इक्वल आणि अपोजिट असेल. म्हणजे ए टू बी पॉईंट अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव करण्यासाठी जेवढं फोर्स अप्लाय केलं गेलं तेवढंच फोर्स किंवा तेवढंच वर्क आपण म्हणूया, इथून इथे ऑब्जेक्ट नेण्यासाठी जे वर्क केलं गेलं तेच वर्क वरून इथे खाली येण्यासाठी सेम पॉईंट्समध्ये, म्हणजे ए आणि बी या पॉईंटमध्ये ए टू बी जाण्यासाठी जेवढं वर्क झालं तेवढंच वर्क बी टू ए रिटर्न येण्यासाठी होणार आहे. म्हणजे इथे वर्कची व्हॅल्यू जी आहे ती सेम असेल आणि ती कोणत्या पाथवरून मोशन झालं याच्यावर डिपेंड असणार नाही. तर ती डिपेंड कशावर असेल, तर इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट काय आहेत, म्हणजेच डिस्टन्स किती आहे याच्यावर डिपेंड असेल, डिस्प्लेसमेंट किती आहे याच्यावर डिपेंड असेल. बघा सपोज इथे मी म्हणते एक पॉईंट आहे ए, इथं सेकंड पॉईंट आहे बी. ऑब्जेक्टला सपोज मी इथून इथं असा नेला, इथं एच एवढ्या हाईटवर. ओके, तर इथं अपोजिट डायरेक्शनमध्ये वर्क झालं, त्यामुळे वर्क कसं असेल, निगेटिव्ह मायनस डब्ल्यू असेल. ज्या वेळेस मी एखादा ऑब्जेक्ट हा बी पासून ए पर्यंत आणते असा वरून खाली, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये वर्क होईल आणि त्यामुळे हे वर्क कसं असेल, तर पॉझिटिव्ह असेल आणि अपवर्ड जातानाचं जे वर्क आहे ते कसं असेल, निगेटिव्ह असेल. आणि सपोज एक थर्ड मी पाथ घेते वेगळा, इथे आहे पॉईंट ए, इथं आहे पॉईंट बी आणि हा ऑब्जेक्ट मी असा घेऊन गेले इकडं अपवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि नेक्स्ट केस आहे बघा, हा बी आहे, हा ए आहे आणि हा असा कसा तरी इथे आणला. ओके, तर हे जे आहेत बघा, इथं स्ट्रेट लाईन आहे, इथे पण स्ट्रेट लाईन आहे, इथं वेगळाच पाथ आहे थोडासा, म्हणजे हे पाथ डिफरंट आहेत याच्यापेक्षा. पण या चारही केसेसमध्ये जे वर्क केलं जाईल ते मॅग्नेट्यूडमध्ये कसं असेल बघा, सेम असेल. म्हणजेच इथं जे वर्क केलं जाणार ते डिपेंड कशावर आहे, तर इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन, दोन पॉईंट जे आहेत इनिशियल आणि फायनल लोकेशन याच्यावर डिपेंड असेल की किती वर्क परफॉर्म होणार आहे. मग तुम्ही कसंही एखादा ऑब्जेक्ट असा आणला तरी काहीही फरक पडणार नाही. तुम्ही कितीही फिरवून घेऊन या, पण जर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन जर सेम असतील तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने केलेलं वर्क किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट केलेलं वर्क हे या पाथवर डिपेंड असणार नाही. ते फक्त डिपेंड कशावर असेल, तर इनिशियल लोकेशन काय होती आणि फायनल लोकेशन काय आहे, कुठून कुठं ऑब्जेक्ट मूव्ह झाला. जर इनिशियल आणि फायनल लोकेशन सेम आहेत आणि पाथ डिफरंट असतील तरी पण वर्कची व्हॅल्यू या सगळ्या केसेसमध्ये कशी असेल, सेम असेल. मॅग्नेट्यूड सेम असेल. डायरेक्शनमध्ये म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं कधी घ्याल, तर ज्या वेळेस अपोजिट डायरेक्शन आहे म्हणजे वर नेताय तुम्ही ऑब्जेक्ट त्यावेळेस निगेटिव्ह वर्क केलं जाईल, वरून खाली सोडला जाईल त्यावेळेस पॉझिटिव्ह वर्क केलं जाईल. पण इथं वर्कची व्हॅल्यू या सगळ्या केसेसमध्ये कशी असेल, सेम असेल. कारण या सगळ्या केसेसमध्ये इनिशियल फायनल ह्या ज्या दोन लोकेशन्स आहेत ह्या कशा आहेत, तर सेम आहेत. ओके, म्हणजे आपल्याला लक्षात काय आलं, तर एखादा ऑब्जेक्ट मी टेबलवरून उचलला, परत टेबलवर आणून ठेवला, तर इथं दोन्ही केसेसमध्ये वर नेण्यासाठी जेवढं वर्क केलं गेलं तेवढंच वर्क वरून खाली आणण्यासाठी केलं जाईल. फक्त डायरेक्शन कशी असेल, अपोजिट. आणि मग तो ऑब्जेक्ट तुम्ही कोणत्याही पाथवरून परत तिथे नेऊन ठेवा, काय असणार आहे, वर्कची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने केलेलं जे वर्क आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट झालेलं जे वर्क आहे ते कोणता पाथ फॉलो केला त्या पाथवर डिपेंड नाही आहे, तर डिपेंड कशावर आहे, तर इनिशियल आणि फायनल लोकेशनवर. आणि त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कसलं फोर्स आहे बघा, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. कसलं फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता बघा, ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत मूव्ह केला जातो. ओके, सपोज अपवर्ड डायरेक्शनमध्ये आपण काय केलं, त्याला मूव्ह केलेलं आहे. तर इथून इथं नेण्यासाठी सपोज वर्क डन किती असेल, DW एवढं वर्क केलं गेलं.
आणि त्याची व्हॅल्यू आपण कशी लिहितो एफ बार डॉट डी एस बार. ओके, वर्क डन इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि मी इथे व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं आहे हे एफ बार, कारण फोर्स ही कसली क्वांटिटी आहे व्हेक्टर, डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी आहे व्हेक्टर, आणि या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला की आपल्याला वर्क मिळतं, कारण वर्क ही कसली क्वांटिटी आहे स्केलर. सगळ्यांना व्हेक्टर्स टॉपिकमध्ये मी हे सांगितलेलं आहे बघा. जर दोन व्हेक्टर्स मल्टिप्लाय केले आणि आपल्याला थर्ड ॲन्सर जे आहे रिझल्टंट ती जर स्केलर मिळत असेल तर हा जो प्रोडक्ट आहे हा कसला प्रोडक्ट असतो डॉट प्रोडक्ट, किंवा त्याला स्केलर प्रोडक्ट असं म्हटलं जातं. वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे, ती फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन व्हेक्टर्स मल्टिप्लाय केल्यावर मिळते. त्यामुळे एफ बार डॉट डी एस बार इज इक्वल टू काय असणार आहे डी डब्ल्यू. आता सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, तर ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट हा आपण खालून वर घेऊन जातो, एच या हाईटपर्यंत नेतो, म्हणजे सपोज ए या पॉईंटपासून तुम्ही बी या पॉईंटपर्यंत ऑब्जेक्टला डिस्प्लेस केला, सरफेसपासूनची हाईट काय होत गेली इन्क्रीज होत गेली. म्हणजे इथे जे वर्क केलं जातं ते कशामध्ये कन्वर्ट होतं तर एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं, आणि त्याची कोणती एनर्जी इन्क्रीज होते तर पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. बरोबर, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये वर्क करता त्यावेळेस पोटॅन्शियल एनर्जीमध्ये काय झालेलं आहे इन्क्रीज झालेलं आहे. ओके, म्हणजे वर्क कसं आहे इथं निगेटिव्ह आहे, पण पोटॅन्शियल एनर्जी काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे. म्हणजेच डी यू याला आपण म्हणूयात इन्क्रीज चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी. डी यू म्हणजे काय रिप्रेझेंट करेल तर चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी रिप्रेझेंट करेल. आणि एक लक्षात ठेवायचं की डी डब्ल्यू इक्वल टू काय असतं मायनस डी यू. डी डब्ल्यू इक्वल टू काय असणार आहे मायनस डी यू, आणि त्यामुळे आपण डी यू इज इक्वल टू लिहू शकतो मायनस डी डब्ल्यू. देअरफॉर डी यू इज इक्वल टू डी डब्ल्यू काय आहे बघा एफ बार डॉट डी एस बार, इथे येईल मायनस एफ बार डॉट डी एस बार, म्हणजे चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ द वर्क डन. निगेटिव्ह ऑफ द वर्क डन असं का म्हटलं आहे आपण, का तर बघा ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये जातो, खालून वर मूव्ह केला जातो, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट वर्क होतं, त्यामुळं वर्क कसं असतं निगेटिव्ह असतं. पण ऑब्जेक्टला तुम्ही खालून वर नेत असताना त्याची पोटॅन्शियल एनर्जी काय होते इन्क्रीज होते. म्हणजे डी यू ही व्हॅल्यू अपवर्ड मोशनसाठी कशी असणार पॉझिटिव्ह असणार, पण वर्क डनची व्हॅल्यू कशी असणार निगेटिव्ह. बघा इथे मी सांगते व्यवस्थित, इन अपवर्ड मोशन डी डब्ल्यू जे आहे ते कसं असणार आहे निगेटिव्ह, आणि डी यू कसं असणार आहे पॉझिटिव्ह, कारण पोटॅन्शियल एनर्जी इथे काय होते इन्क्रीज होते. ओके, सो PE2 ग्रेटर दॅन PE1 असेल, आणि त्यामुळं हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स जो आहे तो कसा असेल पॉझिटिव्ह असेल. लक्षात ठेवा, अपवर्ड मोशनसाठी तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करताय, त्यामुळं वर्कची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. पण इथं चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी काढायला गेलात तर पोटॅन्शियल एनर्जी mgh असा फॉर्म्युला आहे ना, एचची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी पोटॅन्शियल एनर्जी जास्त असते. बरोबर, आणि म्हणजेच बॉटमपासून तुम्ही टॉपपर्यंत चाललात तर बॉटम टू टॉप पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. बी पॉईंटला रीच झाल्यावर पोटॅन्शियल एनर्जी PE2 असते, आणि इथं ए पॉईंटला पोटॅन्शियल एनर्जी ही PE1 असेल, आणि चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी PE2 मायनस PE1 केलं तर ही व्हॅल्यू ग्रेटर आहे, ही स्मॉल आहे, त्याच्यामुळं PE2 मायनस PE1 व्हॅल्यू कशी असेल पॉझिटिव्ह. म्हणजेच डी यू कसा असेल पॉझिटिव्ह, पण वर्क कसं असेल निगेटिव्ह. आणि म्हणून मी इथे रिलेशन काय लिहिलं आहे बघा की डी डब्ल्यू इक्वल टू मायनस डी यू असतं. याचा अर्थ इथून इथे ऑब्जेक्ट नेण्यासाठी जे वर्क केलं जाईल ते वर्क कशामध्ये स्टोअर होतं तर पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये, आणि पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, पण वर जाण्यासाठी जे वर्क केलं जातं ते कसं असतं निगेटिव्ह असतं. आणि म्हणून हे जे रिलेशन आहे हे काय रिप्रेझेंट करतं तर वर्क डन इक्वल टू
निगेटिव्ह ऑफ चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी. वर्क पॉझिटिव्ह असेल तर DU म्हणजे चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी निगेटिव्ह असेल, आणि जर वर्क निगेटिव्ह असेल तर चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह असेल. ओके, आता डाऊनवर्ड मोशनसाठी काय होतं बघूया आपण. इन डाऊनवर्ड मोशन, मला सांगा, डाऊनवर्ड मोशनमध्ये ऑब्जेक्ट हा वरून खाली येतो, म्हणजे इथे जे वर्क केलं जातं ते वर्क कसं असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे, कारण इथे जे वर्क झालं ते इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स झालं, त्यामुळं वर्क डनची व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह. आता इथं DU जी असेल ती असेल निगेटिव्ह, कारण ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा वरून खाली येतो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्यावेळेस Hची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. वरून खाली येत असताना सरफेसपासूनची हाईट जी आहे ती काय होत जाणार, कमी 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 होत जाणार. म्हणजेच पहिल्यांदा पोटॅन्शियल एनर्जी जास्त आहे आणि नंतर काय झालेली आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की PE2 लेस दॅन PE1 असेल, देअरफॉर PE2 मायनस PE1 केलं तर ॲन्सर आपल्याला काय मिळेल, निगेटिव्ह मिळेल. लक्षात ठेवा, वर्क डन पॉझिटिव्ह आहे, वरून खाली ऑब्जेक्ट येतो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये येतो आहे म्हणून वर्क पॉझिटिव्ह आहे, आणि पोटॅन्शियल एनर्जी पहिल्यांदा जास्त होती आणि नंतर खाली येत असताना ती कमी कमी होत गेली, म्हणजे PE2 लेस दॅन काय आहे PE1, पहिल्यांदा जास्त म्हणजे PE1 मोठी आहे आणि लास्टला काय असेल कमी असेल, PE2 लेस दॅन काय असेल PE1. मग डिफरन्स घ्या, PE2 मायनस PE1 कसा येईल, आता निगेटिव्ह येईल, म्हणजे DUची व्हॅल्यू कशी असेल निगेटिव्ह. मग लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळेस वर्क पॉझिटिव्ह आहे DU निगेटिव्ह आहे, ज्यावेळेस वर्क निगेटिव्ह आहे DU पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आपण हे रिलेशन इथे लिहिलं आहे की DW इज इक्वल टू मायनस DU, सो DU इक्वल टू मायनस DW आणि DU इक्वल टू काय येणार मग मायनस DW म्हणजे आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, सो DU इक्वल टू काय असेल मायनस F बार डॉट DS बार. मग आता इथे जे वर्क केलं गेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असू देत किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असू देत, हे जे वर्क केलं जातं हे त्या बॉडीमध्ये त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होतं. कोणत्या फॉर्ममध्ये, पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. ज्यावेळेस ऑब्जेक्टला तुम्ही वर नेता त्यावेळेस ते वर्क कोणत्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं, पोटॅन्शियल एनर्जीमध्ये. ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरून खाली सोडला जातो, रिलीज केला जातो, त्यावेळेस वर्क कशामध्ये कन्वर्ट होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये, बरोबर. म्हणजे इथे अपवर्ड मोशनसाठी पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज होते आणि डाऊनवर्ड मोशनसाठी कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजे जे वर्क केलं जातं डिस्प्लेसमेंटसाठी ते त्या ऑब्जेक्टमध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये युटिलाइज केलं जातं, आणि म्हणजेच हे जे फोर्स आहे हे कसलं फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, कारण याच्यामध्ये एनर्जी काय होते तर कन्झर्व होते, एनर्जी कॉन्स्टंट राहते. मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती कशी राहते, कॉन्स्टंट राहते, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की याच्यामध्ये एनर्जी कन्झर्व केली जाते. आणि म्हणजेच हे जे फोर्स आहे कसलं फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, ज्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी ऑब्जेक्टची कॉन्स्टंट राहते. पहिल्यांदा ती पोटॅन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि नंतर ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे टोटल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी ऑब्जेक्टची कशी असते, कॉन्स्टंट असते, एनर्जी कन्झर्व होते, आणि म्हणून त्या फोर्सला कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. आणि इथे त्याचं रिलेशन आपल्याला काय मिळालेलं आहे बघा, DW इज इक्वल टू मायनस DU आणि DU इक्वल टू काय आहे मायनस F बार डॉट DS बार. सपोज मला आता U काढायचं आहे तर इंटिग्रेशन काय घ्यायचं, DU म्हणजेच इंटिग्रेशन मायनस F बार डॉट DS बार. हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरनं आपल्याला टोटल पोटॅन्शियल एनर्जी मिळेल. ओके, DU फॉर्म्युला आहे मायनस F बार डॉट DS बार. DU वरनं सपोज U काढायचं आहे तर कसं काढायचं, DUचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, आता इथे आता आपण जे फोर्स बघितलं हे कोणतं फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय तर ज्या फोर्समुळे केलेलं वर्क जे आहे ते पाथवर डिपेंड नाही, त्याला कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं.
कन्झर्वेटिव्ह फोर्सकडून ज्यावेळेस वर्क केलं जातं त्यावेळेस ते वर्क त्या ऑब्जेक्टमध्ये मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं आणि इथे एनर्जी लॉस होत नाही, एनर्जी कन्झर्व केली जाते, साठवून ठेवली जाते आणि म्हणून त्या फोर्सला कन्झर्वेटिव्ह फोर्स असं नाव आहे. ओके, आणि या कन्झर्वेटिव्ह फोर्ससाठी रिलेशन आहे dW इक्वल टू मायनस du. सो du इक्वल टू मायनस dW आणि dW आहे F बार डॉट ds बार. सो du इक्वल टू काय आला मायनस F बार डॉट ds बार. ओके, निगेटिव्ह साईन का आहे लक्षात आलं का? ज्यावेळेस वर्क पॉझिटिव्ह आहे du कसा असेल निगेटिव्ह आणि ज्यावेळेस वर्क निगेटिव्ह आहे त्यावेळेस du कसा असेल पॉझिटिव्ह. इथे du म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी आहे का? नाही. du म्हणजे काय आहे तर चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी. ओके, इथे आत्ता आपण जे बघितलं ते आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स. सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं आहे, याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा म्हणजे तुम्ही ते नोट करू शकाल. ओके, झालं असेल. यानंतर नेक्स्ट बघूया आपण नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. नेक्स्ट कोणतं बघतोय आता आपण? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स जे आहे याची डेफिनेशन मी आत्ताच सांगितली की इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट अ फोर्स इज डिपेंडंट ऑन पाथ देन द फोर्स इज कॉल्ड ॲज द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि याचं एक्झाम्पल आहे फ्रिक्शनल फोर्स. याचं एक्झाम्पल काय आहे बघा, फ्रिक्शनल फोर्स. आता ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा एखाद्या सरफेसवर ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही काय करता इकडे फोर्स अप्लाय केला आहे आणि सपोज इथं ऑब्जेक्ट आहे सरफेसवर आहे आणि त्याला तुम्ही तिकडे पुल करताय, पण या दोघांच्या मध्ये काय आहे फ्रिक्शन आहे. म्हणजे हा सरफेस कसा असेल रफ सरफेस असेल, त्याच्यावरून ऑब्जेक्ट जर स्लाईड होतोय तर ऑब्जेक्टचा बॉटम सरफेस आणि हा जो खालचा सरफेस आहे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तिथे कोणतं फोर्स प्रोड्यूस होणार आहे फ्रिक्शनल फोर्स. आणि तुम्हाला काय करावं लागेल मग तर फ्रिक्शनल फोर्स जे आहे तुम्ही सपोज या ऑब्जेक्टला इकडे पुल करताय तर फ्रिक्शनल फोर्स जे आहे त्याला काय करेल अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. बघा हे आहे अप्लाइड फोर्स आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स असेल फ्रिक्शनल फोर्स. ऑब्जेक्ट सरफेसवरून स्लाईड होताना सपोज मी ऑब्जेक्टला तिकडे पुल करते सपोज आणि दोघांच्यामध्ये फ्रिक्शन आहे तर फ्रिक्शन त्याला तिकडे जाऊ देणार नाही. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हे कुठे असणार आहे अप्लाइड फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. मग हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला इथे जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. मग फ्रिक्शनल फोर्सकडून जे वर्क केलं जातं फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये पुल करतोय बरोबर. आणि फ्रिक्शनल फोर्स जे आहे त्यानं जे वर्क केलं ओके त्यानं जे वर्क केलं ते त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होईल का? नाही होणार. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सकडून जे वर्क झालं ते त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होत नाही एनर्जीच्या फॉर्ममध्ये आणि म्हणून त्याला कसलं फोर्स म्हटलं जातं नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. मग फ्रिक्शनल फोर्सकडून केलेलं वर्क हे त्या बॉडीमध्ये मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होत नाही, कन्झर्व केलं जात नाही, म्हणून त्या फोर्सला नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतात. आणि ते फोर्स डिपेंड कशावर आहे तर पाथवर डिपेंड आहे. कोणता पाथ फॉलो झाला त्याच्यावर डिपेंड आहे की नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे. ओके, म्हणजे फ्रिक्शनल फोर्समुळं जे वर्क केलं जाईल ते जे वर्क आहे ते पाथवर डिपेंड असेल आणि त्या फोर्समुळे जे वर्क होईल ते मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार नाही आणि म्हणून त्याला नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. मग फ्रिक्शनल फोर्सने जे वर्क केलं ते कुठे युटिलाइज होतं ते त्याच्यामुळे काय होतं तर फ्रिक्शनल फोर्समुळे जे वर्क होतं ते कन्वर्ट होतं हीट, साऊंड आणि लाईट. कशामध्ये कन्वर्ट होतं बघा हीट, साऊंड आणि लाईटमध्ये. म्हणजे ज्या वेळेस एखादा सरफेस रफ आहे त्याच्यावरनं ऑब्जेक्ट स्लाईड होतो आहे तर फ्रिक्शन असल्यामुळे तो ऑब्जेक्ट काय होतो थोड्या वेळानंतर गरम होतो. ज्यावेळेस फ्रिक्शन जास्त असतं त्यावेळेस बघा काय प्रोड्यूस होते हीट प्रोड्यूस होते आणि तो ऑब्जेक्ट गरम होतो. त्यानंतर साऊंड म्हणजे ज्यावेळेस फ्रिक्शन आहे ऑब्जेक्ट एखादा घासतो एखाद्या सरफेसवर त्यावेळेस काय होतो
साऊंड जनरेट होतो म्हणजे आवाज येतो. ओके. आणि लाईट म्हणजे कधी कधी काय होतं तर लाईट प्रोड्यूस होते, ठिणग्या उडतात, बरोबर की नाही. म्हणजे जर फ्रिक्शन आहे सरफेस आणि एखादा ऑब्जेक्ट यांच्यामध्ये तर तो ऑब्जेक्ट काय होईल, गरम होईल. तो ऑब्जेक्ट स्लाईड होत असताना साऊंड प्रोड्यूस होईल आणि लाईट प्रोड्यूस होईल म्हणजे ठिणग्या उडतात, बरोबर. म्हणजे हे जे आहे हे कशाचं कन्व्हर्जन आहे तर फ्रिक्शनल फोर्स जे प्रोड्यूस झालं आहे त्याच्याकडून जे वर्क केलं जातं आहे ते वर्क कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं तर हीट, साऊंड आणि लाईटमध्ये. पण त्याचा यूज हा त्या ऑब्जेक्टला मेकॅनिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी होत नाही, म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये ते कन्वर्ट होत नाही, म्हणून त्याला नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतात. ओके. कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स डिफरन्स कळाला असेल. कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट किंवा कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या डायरेक्शनमध्ये जर वर्क केलं गेलं तर ते वर्क त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होतं मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये, जी त्या ऑब्जेक्टला युजफुल असते. कन्झर्व केलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतात. आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये जे फोर्स केलं त्या फोर्सकडून जे वर्क केलं जाईल किंवा त्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जे वर्क केलं जाईल ते पाथवर डिपेंड असेल. फ्रिक्शनल फोर्सकडनं जे वर्क केलं जातं ते पाथवर डिपेंड असतं, बरोबर. आणि ते एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत नाही, कन्झर्व केलं जात नाही, म्हणून त्याला नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतात. कन्झर्व करायचं म्हणजे काय, साठवून ठेवायचं, बरोबर. मग इथं फ्रिक्शनल फोर्सकडनं जे वर्क केलं जातं आहे ते त्या बॉडीमध्ये साठवून ठेवलं जातं का, नाही ठेवलं जात. स्टोअर केलं जातं का, नाही केलं जात, म्हणून त्याला काय म्हणायचं नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग त्याचं कन्व्हर्जन कशात होतं तर हीट, लाईट आणि साऊंडमध्ये. अशा प्रकारे आज आपण 2 फोर्सेस पाहिलेले आहेत. ते आहेत कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, आणि सेकंड कोणता कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. सगळ्यांनी व्यवस्थित याचा स्टडी करायचा आहे. ओके.